हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर मिनी ब्लॉग. तर आज आम्ही चाललो आहे फिरायला. फायनली म्हणजे एवढ्या वर्षातनं माझ्या नवऱ्याला कधीतरी सुट्टी घरी, तर मग म्हटलं चला फिरायला तर कुठं म्हणजे जुन्नरला. ते पण कशाला, हे भाजीपाला घे, थोडे ग्रोसरी घे, असंच काही ते. आणि थोडंफार घातलं खायला प्यायला तर झालं तेवढंच. तेवढंच आता आम्ही खुश. आता मग काय, मयुरेश मल्हार आणि आम्ही सगळे मस्तपैकी रेडी होऊन निघालो फिरायला जायला, म्हणजे जुन्नरला जायला. तर मेडिकलवाल्याची बायको आहे ना, त्यामुळं काय आता एवढं तर समाधान मानून घ्यावं लागतं नेहमीच. फिरायला तर कुठं जायतच नाही आम्ही, आता काय करणार. तर जुन्नरला गेल्या आमचे आहोंनी घेतले मँगो. तर आमच्या सगळ्यांचे फेवरेट आहेत मँगो, त्यामुळे आम्ही मँगो घेतले आधी. महेश मल्हार पण ओ करत होते मँगो मँगो मँगो. त्यानंतर मग पेरू घेतले यांनी. मी त्यांना बोलत नका घेऊ पेरू, ते गोड नसतात एवढे व्यवस्थित. सीझनला पेरू छान लागतात, आत्ताचे नसतात एवढे चांगले. तर मग पेरू घेतले आणि मग आम्ही पुन्हा थोडीशी ग्रोसरी घेतली, कारण थोडं घरामध्ये किराणा घ्यायचा होता, तो घेतला. आणि मयुरेश मल्हारला पण थोडंफार खायला घेतलं. आणि मग आम्हाला लागली खूप जोरात भूक. फिरलो मग भूक लागली, तर मग मस्तपैकी जेवणावरती ताव मारला. त्याला विचारलं चिकूला, अरे काय रे, आपण काय करायचं होतं आपल्याला. तर सांगतोय जेव. आता बऱ्यापैकी चांगले बोलायला लागलेत. आता असं थोडं त्यांना सगळं असं बोलता येते चांगलं व्यवस्थित. खूप वेळ लागला बोलायला त्यांना, पण काय करणार, चला चालतंय ना. आता थोडा वेळ, प्रत्येक गोष्टीला असा वेळ लागतोच. मग ते आता बोलायला लागले चांगले. त्यानंतर जेवण खाऊन आम्ही निघालो डायरेक्ट घरी. 6 वाजता डायरेक्ट मयुरेश मल्हारच्या पप्पाने आम्हाला घरी आणलं, कारण त्यांना असं कुठं बाहेर फिरत बसायचं म्हटलं का घरी कधी लवकर जाईन असं होतं. मग त्यामुळे आम्हाला त्यांनी घरी सोडलं. आणि मग घरी आल्यानंतर मग मला काम लागलं, कारण भाजीपाला आणलेला तो सगळा व्यवस्थित सेट करायचा होता. सगळे फ्रुट्स वगैरे, मँगोची बघा अजून एक पेटी आणलेली. आणि मग काही खूप सारा पसारा झाला होता सगळा भाजीपाला, मेथीची भाजी वगैरे, कोथिंबीर वगैरे सगळ्यांनी निवडून ठेवलं. मी हे काम करत होते तोपर्यंत माझी पिल्लं बघा मस्तपैकी खुर्ची टाकून TV बघत होते, टॉम अँड जेरी बघत होते. म्हटलं वा चला चांगलं आहे, म्हटलं काहीतरी बघतं ते. आणि मग असा होता माझा आजचा दिवस. थोडंसं फिरलो, पण काय एवढं मनासारखं काही फिरलो नाही, पण काही नुसतं खाल्लं पिल्लं एवढंच. भाजीपाला हे ते घेतलं. चला एवढं तर समाधान मानून घेऊ, जे आहे ते त्यात समाधान मानलेलं.